वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लायव्हान तुमचें स्वागत आसा. आयज आमी आसा केरी ह्या गांवांत, ज्या गांवांत वारकऱ्यांची वारी थारलेली आसा आनी हे सगळे वारकरी आसा ते पंढरपुराच्या दिशेन वचपाचे, पांडुरंगाच्या दर्शनाक वचपाचे वारकरी. आनी ह्यो वारी गेल्या अनेक वर्षां पासून गोंयांतसून सुरू आसा. आषाढी एकादशीचो जो सोहळो पंढरीक जाता, पंढरपुरा जाता, त्या सोहळ्याचे साक्षात दर्शन घेवपाक हे सगळे भावीक, हे सगळे वारकरी वयता. आज आमी जाणा जावन घेवया नेमको हो उत्साह कसो आसता, पंढरपूरचें वातावरण कशें आसता, पांडुरंगाचें दर्शन कशें आसता आनी पांडुरंग साक्षात थंय कसो उबो जाता हें आमी ह्या वारकऱ्या कडल्यान आयकून घेवया. आज आमच्या बरोबर आसात महादेव गांवस, रत्नाकर गांवस, नारायण गांवस, यतीन गांवस, सुनील गांवस, समीर माजीक, हे सगळे वारकरी हांगासर आसा. त्याच बरोबर हांगासर वारकरी बाकीचे सगळे बसलेले आसा, वारकरी भगिनी आसा, हे सगळे वारकरी बंधू आसा. पयले हेजेर एक सांगात की वारीक वचपाचें जे तुमचें चैतन्यमय वातावरण आसा पळय, तें कशा पद्दतीन सुरवाती पासून तुमच्यान कशें निष्पन्न जालें, उपजलें कशें? रामकृष्ण हरी. आमी अशीच वारी बाकीचे सगळे वयताले अशें मुळगांवच्यान बी आनी खंयच्यान बी. आमकां कळ्ळें की वारीन कितें तरी देव कसो तरी प्रसन्न जाता तो आमकां तितून अदमूल आमी विठ्ठल कसो मेळटा, भक्ती मार्ग कशें जाता. म्हणजे वारीच्या माध्यमांसून साक्षात पांडुरंगाचें दर्शन तुमकां जाता. गेली कितकी वर्सां ही वारी चालू आसा? आमची लक्ष्मीनारायण वारकरी मंडळी यंदा तिसरी वारी आसा. तिसरी वारी आसा. तशेंच आमचे ह्या वारीत 132 सहभागी जाल्ले आसा, सगळे पुरुष आनी महिला मेळून. ते वय वर्ष तेंचे 22 ते 70 पर्यंत सुद्दां आसा सगळे. म्हणजे भुरग्यां पासून जाणट्या पर्यंत सगळे लोक आसा. म्हाका एक सांग, पांय वारी चलपाचें हें चैतन्यमय वातावरण आसा पळय, ते कितके दीस चलता? आमी 12 दीस चलता हांगाचे. 13व्या दिसा आमी 12व्या दिसा पावले, सकाळचे पावले काय मागीर चंद्रभागेन वचून स्नान करता. अशेंच एकादशीच्या दिसा तुमचें सुरू जाता की मध्यंतरी खंयच्या दिसा सुरू जाता? एकादशीचे दुसरे दीस, एक एकादश जाली काय ताच्या दुसऱ्या दिसाच्यान. एक सांगात म्हाका, हे पंढरीची वारी करता पळय, 12 दीस वयतात, चलतात तुमी, मदीं कितके हॉल्ट आसता आनी खंय खंय तुमी थारतात आनी थंय कशा प्रकारची तुमची सोय जाता? 11 दीस 11 हॉल्ट जाता आमचे रातचे. आनी दुपारचे आसता ते सगळे भोजन, सगळे आमचे पदाधिकारी आमचे सगळ्यांनी स्थायीक केल्ले आसा सगळे स्थानां. आयज तुमी हांगासर केरी गांवांत आसा? हय, आयज पयलो दीस हांव केरी गांव. म्हणजे ह्या केरी गांवांत ही सगळ्या प्रकारची सोय आनी सुविधा तुमची केल्ली आसा. आतां साक्षात आतां कशें आसा, हांगाच्यान वारी घेवन गेल्याच्या नंतर तुमी थंय पंढरपुरा पावता. पंढरपुरा पावल्याच्या नंतर ते रिंगण आनी कितें अशें वेगवेगळे उत्साही वातावरण आसता थंय. पंढरपुराक पावल्याच्या नंतर कशा प्रकारची हें जाता तुमकां, विभूती कशी येता तुमकां? एक साक्षात्कार आमचे अशें जाता की आमच्या सगळ्या भितून विठ्ठलूच जाता, सगळे विठ्ठलमय जाता. सगळे पंढरपुराक चंद्रभागेन पावले की सगळे रिंगण घालून नाचत, भक्तिमय वातावरण सगळे आसता. त्या भक्तिमय वातावरणात जेन्ना तुमी साक्षात एकादशीच्या दिसा पांडुरंगाचें दर्शन जेन्ना घेता पळय, तेन्नाचो माहोल आनी तेन्नाचें वातावरण कशें आसता? एक वातावरण म्हणजे आमचे आंगार सगळं देवूच आमचे विठ्ठलूच आसा कसो दिसता आमकां. आनी आमी उठून नाचून सामकें भक्तिमय वातावरण पावता. बऱ्याच फावटी आमी पळयलां की लोकांक खंयच्यान तरी आपोवचें पडटा, सगळ्यांक एकठी करचें पडटा, तेंची सोय करची पडटा, तांकां गाडयांनी व्हरचें पडटा. पण आषाढी एकादशीच्या निमतान लाखो भावीक पंढरपुरा वयता आनी थंयसर अशा प्रकारचें वातावरण आसा की देवतुल्य वातावरण आसता. पंढरपुरीची ही वारी आसा पळय, ती अशाच पद्दतीन चलता. गांवचे अशा गोंयांत पयलीं हें वातावरण नासलें. हालींच्या एक 10-15 वर्सां भितर हें वातावरण खूब मोठ्या प्रमाणात वाडलां आनी गांवोगावी वारकरी तयार जातात. आनी दुसरी गजाल म्हणजे वारीच्या माध्यमांतसून नवे जे भुरगे तयार जातात, त्यांच्या मदले एक संतांचे आचार विचार जे तयार जाता पळय, ते नव्या पिढीक तुमी कितें सांगूंक सोदता की वारी कशा पद्दतीन फुडें वचूंक जाय? एक सांगपाचें म्हणल्यार हितूंतल्यान व्यसन मुक्त तरी सगळें जाता. एक भक्तिमय भजन करून आपले दिंडी हे करून नामस्मरण करून नामस्मरणाच्या हितून आमचें एक भक्तिमय वातावरण जाता निर्माण. नामस्मरण जे रामकृष्ण हरी म्हणत तर चलताना सगळी वाट आपूणच चलता. सगळं तेवचो आमचें विठ्ठल रूप फाटल्यानच आसता.
म्हणजे जणू काय साक्षात पांडुरंग तुमच्या फाटल्यान आसा आणि पांडुरंगच तुमकां घेवन वयता. घेवन वयता सारकें. ग्रामीण भागातलो हो जो चैतन्यमयी वातावरण आसा ते पंढरपुरा पर्यंत थेट साधारणपणे कितके किलोमिटरचे अंतर आसा? आमचे 360 किलोमीटर हांगा गोवा टू आमचे नावेली टू पंढरपूर पर्यंत 360 किलोमीटर. म्हणजे 360 किलोमीटर तुम्ही पायी चालत वयता. साक्षात पांडुरंगाच्या दर्शनाक तुम्ही वयता. थंय गेल्याच्या नंतर एक मोठे भव्य दिव्य असे रूप तुम्ही पळयतात आणि ते रूप पळयल्याच्या नंतर ते मनान साठयतात आणि मनान साठयल्याच्या नंतर त्याच हितून तुम्ही परत एकदा तुमच्या गांवांक येता आणि ते वर्षभर मागीर तुम्ही तुमच्या हितून कितें आसता? पांडुरंगूच आसता की आनी कितें आसता? अशें आसा पांडुरंग आनी परत केन्ना वारी येता अशें दिसता आमकां. ते दीस केन्ना सोंपता जवळ जवळ येतले काय रोखडेच भक्तिमय वातावरण. महत्वाचें म्हणजे तुमच्या बरोबर महिला वर्ग आसा. महिला वर्ग आसा पळय तेंच्यांतलें वातावरण कशें आसता? त्यांच्या मध्ये उत्साह असता. सगळे वर्ग आधी आम्ही माऊली म्हणून माऊली आमच्या सगळ्या भितून जी आम्ही एकदा भितर सरले एकदा आम्ही पायी चलपाक लागले की आमकां आनी कोण दिसना. फक्त माऊलीत जशी कारशाळी पाठशाणी म्हणटात तशें आमकां फक्त कितें दिसता ही माऊलीच. आणि आमचे एक अशें वेळ आसता आमच्या कडेन की आमी केन्ना एकदा पावताले आणि आमी ते चंद्रभागेक स्नान करताले. स्नान करून आमी जे ते भक्तिमय वातावरण पळयताले म्हणजेच आमकां पंढरपूर पावल्यागत जाता. आमचे फक्त एकच वेग असो आसता की आमी एकदा पंढरपूर गाठून घेवन ते फक्त कळसाचें दर्शन घेवप हेच आमच्या मदीं एक ध्येय आसता. आनी त्या ध्येया पोटी आमची पावलां पटापट पडत वयतात. हें आमकां देखील कळना की आमी वयता काय आमकां कोण तरी पांडुरंगच आमच्या फाटल्यान रावन आमकां व्हरता. आमकां वारो लागता, पावस लागता, काही गोश्टींनी आमकां त्रुटी आसतात तरी आमकां खंय ना आमचो कोणाचो या सगळ्या गोष्टींची पर्वा तुमकां आसा. पर्वा ना करता. एकूच उद्दिष्ट आणि एकूच ध्येय आसता साक्षात असो आसा की पांडुरंग. माऊलींचें दर्शन, पांडुरंगाचें दर्शन. आणि हे दर्शन जेन्ना मेळटा तेन्ना मन एक शांत जाता. आणि हे शांत मन जे जाल्या उपरांत जे मनाक एक समाधान मेळटा ते समाधान आनी खंय ना. आणि ही जी पिळगी आहा पण आतां ह्याची जी पिढी आसा त्या पिढयेन किमान एक तरी वारी करची म्हणजे ताका कळटलें की बाबा आपले लायफ म्हणजे कितें. आणि पैसोच आसलो म्हणून हे सगळे न्ही. पैशा फाटी सुद्धा अजून कितें तरी आसा. पैशाच्या फुडें आणि फुडें आसा, फाटल्यान आसा हे पळोवपाक जाय. आमी कितें करता आमी पयसो न्हू पैशाच्याय फुडें कितें तरी अजून आसा, अजून एक हे आसा ते लेवल आपण पळोवपाक जाय. आणि तो लेवल जर पळयतलो जायत जाल्यार एक मात्र ना कोणाचे खंयचे पॉलिटिक्स ना काय तर वारी म्हणटात सत्संग म्हणटात जाल्यार ती एक पंढरपूर माऊलींची वारी. आणि हे माऊली केल्या वारी केल्या उपरांत लायफाक मनशाक एक लायफ म्हणजे कितें तें कळोन चुकता की आपूण कोण आणि आपल्याक ह्या बाबा आपल्या मनुष्य जल्मान आपल्याक कितें करपाक जाय. म्हणजे जन्माक येवन एकदा तरी वारी करपाची. एक फावट तरी पंढरपुरा वचचें आणि पांडुरंगाचे साक्षात दर्शन घेवचें. आज तुमच्या बरोबर कांय काळ आमी घालयलो हांगासर. एक भक्तिमय वातावरण पळयलें. नवे पिढी हांगासर अभंग गातात पांडुरंगाचे. अनेक संतां म्हणजे पांडुरंगाचे गुणगान करतात. अनेक संतांचे अभंग गातात आणि हे भक्तिमय वातावरण पळोवन आमकांय अशें दिसलें की आमी साक्षात पंढरीक पावले, पंढरपुरा आमी पावले. हांगासर विठ्ठल रखुमाईचें दर्शन आमी घेतलें. तुमच्या सान्निध्यान आमी रावले. एक काही क्षण आमी बरे आयुश्यातले जगले. आमी आज तुमकां नम्र विनंती करता आणि सांगता की पंढरीक एक दीस आमी येतले. आमी तुमच्या बरोबर पंढरपुरा एक दीस येतले. पांडुरंगाक आमचो हे सांगात, निरोप सांगात की आमी तुमच्या म्हणजे तुमच्या सगळ्या बरोबर पांडुरंगाचें दर्शन घेवपाक आमी आसुसलेले आसा. आणि एक दीस आमी पंढरीक येतले पांडुरंगाचें दर्शन घेवपाक. तुमकां धन्यवाद. रामकृष्ण रामकृष्ण. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
प्रसाद तेवढी चालू करा. जे भाविक आलेले आहेत इथे दर्शनासाठी त्यांनाही विनंती आहे की त्यांनी इथे महाप्रसादाला लाभ घेऊन दर्शन घेऊन इथे जायचं आहे. जे भाविक इथे दर्शन घ्यायला आलेले आहेत त्यांना विनंती आहे की इथे महाप्रसाद आहे त्या महाप्रसादाचा त्यांनी लाभ घ्यावा. आनंद